प्रथम तुला स्वागतम सुस्वागतम. गणेश दर्शनास आलेल्या सर्व गणेश भक्तांचं रवींद्र चिटणीस आणि परिवार मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. आज सायंकाळी मुंबई शहरात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. घाटकोपरमध्ये भलं मोठं होर्डिंग अकस्मात कोसळून त्याखाली बरीच माणसं दबली गेल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. जनजीवन पूर्ववत करण्याचा प्रशासन आटोपाट प्रयत्न करीत आहे. माणूस प्रश्नचिन्ह विचारांचं काहू. अरे आधुनिक युगात काय चाललंय हे? 64 कलांचा अधिपती गणपती 65वी कला मात्र त्याच्याकडून नजर चुकीने राहिली. जाहिरात कला भांडवलदारशाहीची मक्तेदारी असेल, पैसा असेल, राज आहे. मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा या जाहिरातदारांचे मांडलिक असतात. पैशाच्या आमिषापोटी जवळजवळ नाचतात. अरे आपण काय करतोय, कसलं प्रोडक्ट आहे, समाज मनावर त्याचा काय परिणाम होणार आहे याची गंध वार्ताही त्यांना नसते. फक्त सामान्याच्या अज्ञानाचा फायदा घ्यायचा, जाहिरात ठोकायची आणि पैसा कमवायचा कुठूनही आणि कसाही. आणि समाजाने यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे. दादरचं रणजित स्टुडिओ जाहिरातींचे पोस्टर, चित्रपटांच्या जाहिराती, रात्र रात्र जागून रंगवलेले बॅनर्स. त्यामुळे कितीतरी कलावंतांना त्या काळात सुखीचे दिवस होते. दिवस रात्र मेहनत करणाऱ्यांची पोटे यावर भरली जायची. परंतु आधुनिकीकरणाच्या भाऊगर्दीत फ्लेक्सचं तंत्रज्ञान आपण स्वीकारलं आणि लाखो कामगार बेघर झाले. गल्ली गोळातील दादा, भाऊ, ताई, अक्का यांचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे होऊ लागले. क्रिकेट, कबड्डी सारख्या खेळांना चांगले दिवस येऊ लागले. सणासुदीच्या काळात देवाधिकांनी सुद्धा त्यांच्या आगमनापूर्वी आदेश द्यायला सुरुवात केली. एकूण काय तर जाहिरातबाजीमुळे आमचे सण व्यावसायिक बनले. पूर्वीच्या काळी मुंबईत जाहिराती दिसायच्या आणि आता रस्त्यावरच्या बॅनर मधून आम्हाला आमची मुंबई शोधावी लागते. असा एकही कोपरा नाही जिथे जाहिराती दिसत नाही. काही प्रमाणात लोकांना शिस्त लागावी या हेतूने आपल्या शेकडो वर्षांची परंपरा जपणाऱ्या मुंबई महानगरपालिकेने कितीतरी चांगल्या संकल्पना जाहिरातीच्या माध्यमातून लोकांच्या माती मारण्याचा प्रयत्न केला. पण शिस्त काही लागली नाही आणि माणसं काही सुधारली नाहीत. याउलट जाहिरातींनी अगदी टोकाचा सूर गाठला. रेल्वे, मेट्रो, रस्ते, फ्लायओव्हर, मोठ्या इमारती मिळेल तिथे कंपन्यांनी ठाण मांडलं. राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झाडं लावून निसर्गाचा समतोल राखणं राहिलं दूर. हे असे भले मोठे होर्डिंग आणि त्यावरच्या निष्फळ जाहिराती. महामार्गावर धाब्या धाब्यावर जाहिरातबाजीच्या नावावर विजेचा हा असा वापर पाहिला की वाटतं नियम हे धाब्यावर बसवण्यापुरतेच असतात. काय तो हक्का, काय तो खर्च. देवा 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 देवा. रोज बोंब मारणारे सुद्धा आपापली तोंड शिवून गप्प बसले. निमूट. आपला हा गाव, हे शहर, हा देश किती अधिकारी सुंदर दिसेल त्यापेक्षा किती विद्रुप करता येईल यासाठी जो तो प्रयत्न करतोय. अरे तुम्हाला जाहिराती करायच्यात ना, मग करा ना कुशाल. पण या शहराचं रूप बदलण्याचा प्रयत्न का करताय? लाखो लोकांच्या आयुष्याची का खेळताय? मुंबईत वादळ,
पेट्रोल पंपाचा आश्रय घेतला. होर्डिंग पडलं, माणसं मेली, काय तो होता त्याचं. कित्येकाच्या वाहनाचं नुकसान झालं, त्याचं काय. यामागे नेमका कोण आहे गुन्हेगार, नेमका कोणाचा आशीर्वाद आहे त्याला. नियम धाब्यावर बसवणाऱ्या त्या गुन्हेगाराचं टेंडर पास करणारा कोण तो हरामखोर अधिकारी. अपघातानंतर भूंकर मारायला येणाऱ्या नेते मंडळीची खरंच गरज होती का. एक नवे हजार प्रश्नांची उत्तर हा सामान्य माणूस शोधतोय. जाहिरातबाजीच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे शहराचे रयापान निघून गेले. आपण कसली जाहिरात करतोय आणि येणाऱ्या पिढीवर त्याचा काय परिणाम होणार आहे याची कुणालाच पर्वा नाही. निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. माणसं मरताय, नुकसान होते. मग काही दिवस चौकशी सत्र, चर्चा, परिसंवाद आणि मग एखादी नवीन घटना घडली की आधीची घटना पद्धतशीरपणे विसरली जाते. फाईल क्लोज होते, कोणीतरी माहिती येतो, क्लीन देतो, झालेल्या घटनेवर पद्धतशीरपणे परिणाम टाकला जातो आणि मग नवीन टेंडरची ऑर्डर निघते. आम्ही मात्र दरवर्षी अशा समस्या देखाव्याच्या माध्यमातून या गणपती बाप्पासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. बाप्पा आमच्याकडे बघत असतो आणि मिश्किलपणे गालातल्या गालात हसत असतो.